आणि यानंतर कल्याणमधून आताच्या क्षणाची मोठी बातमी आली आहे। योगी धाम जवळील घोलपनगर भागात इमारत निष्कासित करताना कोसळलेली आहे। त्यामुळे परिसरात धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। रिडेव्हलपमेंटसाठी खाली केलेली इमारत तोडण्याचं काम चालू असल्याची माहिती आहे। इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। तर पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। ती दृश्य आपण पाहतोय कल्याणमधले आहेत। पाडकाम सुरू असतानाच इमारत अचानक कोसळली आहे आणि मोठ्या प्रमाणात परिसरात धुळीचे साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळते। आजूबाजूच्या इमारतींना देखील या धुळीचा त्रास सहन करावा लागलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय कल्याणमधली आहेत। आपण थेट जाऊयात कल्याणमध्ये। आमचे प्रतिनिधी संघर्ष गांगुर्डे उपस्थित आहेत। संघर्ष, नेमकं काय घडलेलं आहे? पाडकाम सुरू होतं या इमारतीचं आणि अचानक ही इमारत कोसळल्याचं पाहायला मिळतंय। ही जी कल्याणचं जे योगीधाम घोलपनगर जो एरिया आहे तिथे एका विकासकांनी ही बिल्डिंग जी आहे ती रिडेव्हलपमेंटसाठी घेतली होती आणि तिचं पाडकाम चालू होतं। पाडकामाच्या निमित्ताने जे त्याला पाडण्याची जी प्रोसेस होती तिची सुरक्षा व्यवस्था घेतलेली दिसत नाहीये। ती अचानक ती जो पाडताना ती संपूर्ण बिल्डिंग पट्ट्यासारखी कोसळली आहे। एकंदरीत पूर्ण त्या भागामध्ये धुळीचे साम्राज्य झाले व आजूबाजूच्या बिल्डिंगीलाही त्याचा मोठा त्रास झालाय। तिथल्या नागरिकांनी इथं सुरक्षिततेचा कोणताही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप केला आहे। धन्यवाद संघर्ष या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय पाडकामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था आणि संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय।